भारताच्या कानाकोपऱ्यामधून हे सर्व संघ तब्बल 66 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखल झालेत. ही लाख मोलाची स्पर्धा आहे. पहिलाच दिवस, पहिली सायंकाळ आणि पहिली रजनी आपण पाहतोय मैदानामध्ये. हा सामना एका बाजूला बँगलोर आहे आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती संभाजीनगर. बरोबर 6:20 घड्याळामध्ये पाहायला मिळत आहेत आणि हा सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. एक राज आणि त्याच्या समवेत प्रतीकी जोडी टीम संभाजीनगर या संघाकडून आणि गोलंदाजीसाठी मंजुनाथ टीम बँगलोर या संघाकडून पाहायला मिळतोय. युट्यूबच्या माध्यमातून देखील खूप सारं प्रेम प्रेक्षकांनी आमच्या स्पर्धेला दिलंय. त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्टेट अंपायर विवान जाधव, लेग अंपायर उमेश पाटकर, थर्ड अंपायर इस मैच में संजीव पाटिल और हमारे महाराष्ट्र के महापंच युवराज जी भालेराव. चला या सामन्याला सुरुवात होते सर. पहली गेंद फुलर लेन की देखती हुई इस गेंद को हल्के हाथों से ढकला है. एक रन हासिल करते हुए और एक रन ओवरथ्रो और एक रन. इस गेंद पर 2 रन आते हुए एक राज और प्रतीक. एक राज स्ट्राइकिंग एड पर. इस गेंद को वाइड बॉल एक्स्ट्रा रन. वाइड बॉल 3 रन स्कोर कार्ड पर. ओ इस बार हवाई हल्ला, हवाई सफर. गेंद को भेज दिया तारा मंडलों में 6 रनों के लिए सिक्सर. एक राज के बल्ले से आता हुआ एक रुबाबदार षटकार. बहुत ही अच्छा स्ट्रोक. इस गेंद को भेज दिया है 6 रनों के लिए सीमा रेखा बाहर. इस गेंद को, ये गेंद जाती हुई स्टंप के ऊपर और पहले विकेट का पतन. बैटर आउट. एक राज आउट झालेत आणि एक राज बाद झाल्यानंतर मात्र विशाल मैदानामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. कोल्हापूर टीमची बॅट कुणाला मिळाली असेल? त्या हँडलला व्हाईट ग्रिप आहे आणि त्या बॅटवर ब्ल्यू स्टिकर आहे. ज्या कोणाला मिळाली असल्यास आपण त्वरितच समालोचन कक्षामध्ये आणून द्या प्लीज. कोणत्याही खेळाडूला जी बॅट सापडली असेल तर त्वरितच आपण समालोचन कक्षामध्ये आणून द्या. त्या बॅटला व्हाईट ग्रिप लावलेली आहे आणि त्या बॅटच्या वरती एक ब्ल्यू कलरचं स्टिकर आहे. कोणाला मिळाली असेल तर त्वरितच आपण समालोचन कक्षामध्ये आणून द्या प्लीज. चला पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. धावा झाले धावफलकावर 8 ऑन बोर्ड. 8 रन स्कोर कार्ड पर. इस बार हवाई हल्ला. फील्डर है, उसके हाथों से जेल छूटता हुआ. पांच गेंदों के समाप्ति पर स्कोर कार्ड पर 9 रन, 1 विकेट के नुकसान पर टीम छत्रपती संभाजीनगर. 9 धावा धावफलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. एकराजची विकेट आली. एकराजने एक षटकार ठोकला या मॅच मध्ये आणि त्यानंतर त्याची विकेट बरोबर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या गोलंदाजाने. मॅच थांबवू नका. बॉलर्स नेम बीमेश आते हुए ओवर नंबर 2. बीमेश आते हुए ओवर नंबर 2. पहली गेंद इस बार वाइट बॉल आता हुआ. 10 रन स्कोर कार्ड पर. 1 विकेट के नुकसान पर टीम छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. 10 धावा धावफलकावर झाल्यात. एक गडी माघारी परतला. आणखीन एक चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आता मॅच ऑफिशियल्स सर निर्णय कळवा. आता वाईट नाही आहे. यस डॉट बॉल आहे. म्हणजेच काय बॅटला स्पर्श करून बॉल गेला होता. यस
असा पंचांचा इशारा आलाय. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. डीप मध्ये फिल्डर आहेत, बॉलला अडवलंय जरूर. आता या बॉलवर एकेरी धाव आली आहे आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 11. 11 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर टीम छत्रपति संभाजीनगर. दूसरा ओवर, इस बार अच्छा स्ट्रोक, लॉन्ग ऑन में खिलाड़ी तैनात है. 1 रन कंप्लीट. दूसरी का प्रयास और इस बार दूसरी रन कंप्लीट करते हुए दोनों बल्लेबाज आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 13. 13 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 13 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर छत्रपति संभाजीनगर. यावेळेला बॉल बरोबर झेल टिपलाय आणि हा जल्लोष साजरा होत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद, कॉट अँड बोल्ड, विकेट. मनदीप आते हुए नए बल्लेबाज. 2 विकेट के नुकसान पर स्कोर कार्ड पर स्कोर होता हुआ मनदीप आते हुए नए बल्लेबाज टीम छत्रपति संभाजीनगर टीम के ये खिलाड़ी मनदीप. हो, मनदीप आले. स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला फिल्डर आहे डीप मध्ये. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव बघता बघता आपण पाहिलं तर पूर्ण केली आहे. ओव्हर थ्रो. क्या चल रहा है मैदान में इस बार क्या होता हुआ. ओव्हर थ्रो और ये गेंद को भेज दिया है 4 रनों के लिए. टोटल रन 6. सिक्सर आता हुआ इस गेंद पर. गेंदबाजी के लिए नए गेंदबाज है. मर गया तिवारी. अरविंद आलेत बॅटिंग साठी आणि अरविंद साठी हा बॉल जर आपण पाहिलं तर आता बॉल निघून जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. चौकार. ऑल्विन आलेत. ऑल्विन गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज. विशालच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळालाय. आणखीन एक बॉल पाहायला मिळाला. यावेळेला जर आपण पाहिलं तर आता पंचांकडे लाऊड अपील केली आहे आणि अपील जर आपण पाहिलं तर उचलून धरली आहे आणि आणखीन एक गडी माघारी परतलाय. विकेट कीपर आहे सिद्धू ने ये कैच. केदार आते हुए नए बल्लेबाज. स्कोर कार्ड पर स्कोर 23 ऑन बोर्ड. केदार भालेराव आलेत मैदानात आणि युवराज भालेराव समालोचन कक्षामध्ये बसून या मॅचचा आनंद घेत आहेत. यावेळेला आणखीन 2 धावा धावून पूर्ण केल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर. 25. लॉस ऑफ 3 विकेट टीम छत्रपति संभाजीनगर. पहले बल्लेबाजी करते हुए नजर आते हुए इस बार अच्छी गेंद. डॉट बॉल. आखिरी गेंद. ओवर नंबर 3. केदार भालेराव नए बल्लेबाज. आखिरी गेंद छोड़ दी वाइड और 1 रन टीम के खातों में ऐड होता हुआ. 26 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट छत्रपति संभाजीनगर. 26 रन स्कोर कार्ड पर, 3 विकेट के नुकसान पर. यावेळेला जर आपण पाहिलं तर आता आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळालाय जरूर आणि या बॉल मात्र आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. 3 ओव्हर के
3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावर झाल्यात. 3 गडी माघारी परतलेत. 26 रन स्कोर कार्ड पर, 3 विकेट के नुकसान पर टीम छत्रपति संभाजीनगर 15 गेंदों के बाद 26 रन स्कोर कार्ड पर होते हुए छब्बीस रन 26 रन स्कोर कार्ड पर, 3 विकेट के नुकसान पर छत्रपति संभाजीनगर. नए गेंदबाज आते हुए, नए गेंदबाज है मंजुनाथ नायक. मंजुनाथ की पहली गेंद, ये पहली गेंद पर 2 रन हासिल करते हुए ये दोनों बल्लेबाज 28 रन स्कोर कार्ड पर. या बॉलवर जर आपण पाहिलं तर आता चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने 32 धावा धावफलकावर झाल्यात. 32 धावा धावफलकावर झाल्यात. बत्तीस धावा धावफलकावर झाल्यात आणि या बॉलवर देखील आपण आता पाहिलं तर 34 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 34 धावा धावफलकावर. यावेळेला जर आपण पाहिले तर आता एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केलाय. डीप मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलेत. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न करत असताना आता काय घडतंय मैदानात, अगदी या गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल, कारण अशा बिकट परिस्थितीमध्ये हा गोलंदाज गोलंदाजी करतोय, त्याचं कौतुक करावं लागेल. आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 36. लॉस ऑफ 3 विकेट, 36 रन स्कोर कार्ड पर. हा बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर उडवलाय आणि हा उडवलेला चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 42. 20 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 42 धावा धावफलकावर झाल्यात. उर्वरित 20 बॉल मध्ये 43 धावांची गरज आहे. 20 बॉल 43 रन्स टू विन. 20 गेंदों में 43 रन की जरूरत. 20 बॉल 43 रन्स टू विन. 20 बॉल 43 रन. 20 बॉल मध्ये हॅलो. बॅटिंग टीम आणि बॉलिंग टीमचे 12 प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावे. चला बॅटर या. बॅटर 2 बॅटर. टीम 39 आणि नवी मुंबई CCBG कोल्हापूर आणि CCBG कोल्हापूर CCBG आलेत. 40 नंबर कोल्हापूर, 39 नंबर भाऊसाहेब, दिलीप साहिल औरंगाबाद आणि रिकव्हरी डिपार्टमेंट अनिकेत
टीम औरंगाबाद आपला एक एक्स्ट्रा प्लेअर आपण त्वरित समालोचन कक्षामध्ये पाठवा. संभाजीनगर टीम. यस, सुर्वे सरांनी ऑलरेडी तुम्हाला इन्फॉर्म केलंय की आपणास पेनल्टी सामोरं जावं लागेल. आपण याची नोंद घ्या प्लीज, विनंती आहे. ऑलरेडी आयोजन समितीची सूचना आली आहे, त्या प्रत्येक सूचनेचं पालन करणं गरजेचं आहे. कृपा करून सर्व संघनायकांना विनंती आहे की आपण आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे, अन्यथा आपली मॅच थांबवून आपली मॅच रद्द करण्यात येईल. ही दोन्ही संघांना आता खेळत असलेल्या विनंती आहे, 12वा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवावा. गोलंदाज क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने संभाजीनगर आपला 12वा खेळाडू इथे पाठवायचा आहे. टीम संभाजीनगर पुन्हा एकदा विनंती आहे, आपला एक एक्स्ट्रा प्लेअर आपण पाठवा, अथवा आयोजन समितीची ऑलरेडी सूचना आलेली आहे. विनंती आहे प्लीज. गोलंदाजाचं नाव आम्हाला ठाऊक नाहीये, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायची आहे, प्लीज नोंद घ्या. 2 सलामीवीर बॅटर म्हणून जर आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहेत प्रशांत और मंजुनाथ. ये बैटर नजर आते हुए गेंदबाजी के लिए गेंदबाज वैभव तुपे. 3 बिंदी गेंदे आती हुई और एक गेंद इस बार अच्छा प्रयास विकेट कीपर बीट होते हुए. एक बाईची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि या एकेरी धावेच्या मदतीने आता संघाचं खातं देखील उघडलंय. आणि हा बॉल मात्र आता वाईट बॉल असणार आहे. अतिरिक्त धाव 2 धावा धाव फलकावर झाल्यात. आतापर्यंत 4 बॉल गोलंदाजाने हाताळले होते. यस, 3 बॉल आपण पाहिलं तर निर्धाव आल्यानंतर बाईची 1 धाव आणि वाईट बॉल, आणि आता आणखीन एक चेंडू आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली आहे वैभव तुपे, कौतुक करावं लागेल. कारण या षटकामध्ये आपण पाहिलं तर अवघ्या 2च धावा वैभव तुपेने खर्च केल्या आणि त्यानंतर आता मॅचचं समीकरण बदललंय. 15 बॉलचा काही शिल्लक आहे आणि 15 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. कोल्हापूर टीम, भाऊसाहेब आपण कुठे असाल, लास्ट कॉल आहे आपल्याला. भाऊसाहेब, कोल्हापूर टीम, भाऊसाहेब. दीप आलेत गोलंदाजीसाठी. 15 बॉल 41 रन्स टू विन. मनदीप आलेत. 2 ते 3 पावलांचा रनअप पाहायला मिळतोय. मनदीप यांचा हलक्या हाताने बॉलला ढकललंय. स्वतः मनदीप बॉल पर्यंत पोहोचलेत. 1 धाव पूर्ण केली आहे. वाह, चांगलं कलेक्शन, चांगला थ्रो देखील पाहायला मिळालाय. आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 3 या आकड्यावर. 3 रन स्कोर कार्ड पर. 3 रन स्कोर कार्ड पर टीम बेंगलोर. हा बॉल जर आपण पाहिलं तर आता वाईड बॉल पंच घोषित करतायत. खूपच बाहेर पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडंसं चेंडूने वळण देखील घेतलं होतं. या बॉलवरती जर आपण पाहिलं तर आता आतमध्ये येणारा चेंडू आणि 1 धाव मात्र पूर्ण केली आहे. ओहो, यावेळेला जर आपण पाहिलं तर आता बीमर पडताळला जातोय पंचांच्या माध्यमातून आणि नो बॉल. नो बॉल. पुढील बॉल असणार आहे फ्री हिट. 6 रन स्कोर कार्ड पर. यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळालाय आणि या बॉलवर मात्र फ्री हिट असल्या कारणास्तव मात्र विकेट आली नाहीये. डॉट बॉल, रन मिळणार नाहीये. 6 धावा धाव फलकावर झालेत. आणखीन एक बॉल जर आपण पाहिलं तर आता आतमध्ये आलाय. पडल्यानंतर चांगला चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाला वाटलं होतं की हा बाहेर जाणारा चेंडू सोडून देऊयात. सोडून दिलेला चेंडू मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. यावेळेला हलक्या हाताने बॉलला ढकललंय. डीप मधून बॉल पर्यंत एक्स्ट्रा कव्हर मधून फिल्डर पोहोचलेत. 1 धाव पूर्ण केली आहे आणि या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 7 रन स्कोर कार्ड पर.
10 ball 36 runs to win. 10 ball 36 runs to win. सिद्धू आते हुए नए बल्लेबाज टीम बेंगलुरु. रिटायर्ड हेड बैटर प्रशांत आउट और अभी सिद्धू आते हुए. रिटायर्ड हट प्रशांत, उसके बाद सिद्धू आते हुए नए बल्लेबाज टीम बेंगलुरु. 7 धावा धावफलकावर झालेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 10 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 36 धावांची गरज आहे. आता एकेरी धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहायचा. एकच धाव, 22ची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 9 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 35 धावांची अजूनही गरज आहे. लास्ट 9 बॉल 35 रन्स टू विन. छत्रपती संभाजीनगर आणि त्यांच्या विरुद्ध बेंगलोर. चांगला बॉल आहे. चांगला बॉल पाहायला मिळाला. आतमध्ये आला होता आणि पंच मात्र आता वाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव. लास्ट 9 बॉल 34 रन्स टू विन. चांगला बॉल आहे. हा बॉल देखील अगदी बरोबर हाताळला होता. बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. रन मिळणार नाहीये. यष्टीरक्षक बॉल पर्यंत पोहोचले. डॉट बॉल 8 बॉल मध्ये आता करायचे 34. लास्ट 8 बॉल 34 रन्स टू विन. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज. नवीन गोलंदाज आहे पियुष. चांगला बॉलला वळवतोय. पहा आतमध्ये आलाय पुन्हा एकदा. यावेळेला बिग हिट आणि या बॉलला आपण पाठवलंय 6 धावांसाठी. षटकार. सिक्सर आता हुआ. 6 रन मंजुनाथ के बल्ले से. 6 रन आते हुए. 15 रन स्कोर कार्ड पर टीम बेंगलुरु. और एक गेंद जाएगी क्या सीमा रेखा पार. वाह, झेल टिपलाय आणि विकेट. फलंदाज बाद. मंजुनाथची खेळी संपुष्टात. मंजुनाथ आउट. संदीपने झेल टिपला होता. अगदी चांगला झेल पाहायला मिळाला संदीपचा आणि बरोबर नियंत्रण ठेवलं होतं. चेंडूवर लक्ष होतं आणि शेवटच्या क्षणाला जर आपण पाहिलं तर संदीप मुंडेने तो झेल टिपल्यानंतर हा जल्लोष साजरा केला जातोय. आता नवीन फलंदाज, नवीन बैटर, नया बैटर बिमेश आते हुए. बिमेश आते हुए नए बैटर बिमेश. अच्छी गेंदबाजी बिमेश द्वारा पहले इनिंग में. ओ हो, या वेळेला जर आपण पाहिलं तर आता काय घडलंय मैदानात. वाईड बॉल असणार आहे आणि वाईड बॉलवर 1 धाव म्हणजेच एकूण 2 धावा आल्या आहेत. 17 धावा धावफलकावर झाल्यात. 17 ऑन बोर्ड. 17 रन स्कोर कार्ड पर. 1 विकेट के नुकसान पर टीम बेंगलुरु. ओहो, यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर वळण घेतलं होतं. यष्टीरक्षकाने बॉलला अडवले. डॉट बॉल. आता शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. 5 गेंदों में 26 रन की जरूरत टीम बेंगलुरु. 5 बॉल 26 रन टू विन. 5 गेंदों में 26 रन की जरूरत है टीम बेंगलुरु. शेवटचे 5 चेंडू हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज एकनाथ. एकनाथ आते हुए. 5 गेंदों में 26 रन की जरूरत. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल पहा. फटका खेळलाय. या बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी. सिक्सर. अभी 4 गेंदों में 20 रन की जरूरत है क्योंकि पहले गेंद पर सिक्सर आता हुआ बैटर बीमेश के बल्ले से. पहले गेंद पर सिक्सर. 5 गेंदों में 26 की जरूरत थी. पहले गेंद पर सिक्सर. 4 गेंदों में अभी 20 की जरूरत है. बीमेशे स्ट्राइकिंग एंड पर. अभी डेड बॉल. 4 गेंदों में 20 रन की जरूरत. बीमेश स्ट्राइकिंग एंड पर नजर आते हुए. नॉन स्ट्राइकिंग एंड पर सिद्धे सिद्धू. अभी 4 गेंदों में 20 रन की जरूरत है टीम बेंगलुरु. कौन जीतेगा ये मैच. ओहो, यावेळेला चांगला बॉल. अच्छी गेंद. डॉट बॉल. 3 गेंदों में अभी 20 रन की जरूरत है. 3 बॉल मध्ये आता 20 धावा करायचे आहेत. लास्ट 3 बॉल 20 रन्स टू विन. यावेळेला आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय आणि नो बॉल पंच घोषित करतायत. नो बॉल. आणि या नो बॉल वरती आपण पाहिलं तर आता एकेरी धाव देखील आली आहे. 2 धावा म्हणजेच काय आता मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 25 रन स्कोर कार्ड पर. अभी 3 गेंदों में 18 रन की जरूरत है.
लास्ट 3 बॉल 18 रन्स टू विन. शेवटचे 3 चेंडू 18 धावांची आता गरज असणार आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट. यावेळेला फ्री हिटचा बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतायत का? एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. आणि आता तिसरीचा प्रयत्न केला जातोय. ओव्हर थ्रो. यस, 3 धावा कंप्लीट केल्यात. आता मॅचचं समीकरण बदललंय कारण शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 2 आणि 2 बॉल मध्ये 15 करायचे आहेत. लास्ट 2 बॉल 15 रन्स टू विन. 2 गेंदों में 15 रन की जरूरत टीम बेंगलुरु. 2 गेंदों में 15 रन की जरूरत है 28 रन स्कोर कार्ड पर. 1 विकेट के नुकसान पर टीम बेंगलुरु बैकफुट पर जाता हुआ. यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल, रन मिळणार नाही. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मॅचला औपचारिकता शिल्लक आहे. बेंगलुरु संघ बॅकफुटवर गेलाय. शेवटच्या बॉलवर आता 15 धावांची गरज आहे. यावेळेला जर आपण पाहिलं तर आता हलक्या हाताने बॉलला ढकलले. 1 धाव पूर्ण केली आणि हॅलो. आता हा सामना अहमदाबाद आपण तयार राहायचंय क्षेत्ररक्षण करायला. याच्यानंतरची मॅच आपले अहमदाबाद विरा जामीन वर्सेस पुणे 5. अहमदाबाद विरा जामीन वर्सेस अहमदाबाद. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. अंपायर मैदानात येत आहेत. अहमदाबाद तर या मॅचचा हिरो ठरलाय मनदीप. या मनदीपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय मनदीप यांना.